ज्योती परम स्वतः सिद्धम अखंडतन महापदम तत्र स्थले स्थितम नित्यम त्रिपदंच पृथक पृथक बाह्यपदम समायाक्यम संस्थित तत्सुधावृतम मूल प्रकृती संयुक्तम तत्रैक पुरुष स्थितः सुधाब्धिरेकर्मध्ये परभक्तिपदम शुभम नानारुंद स्वरूपेण तत्रस्था परभक्तया मणिरेखावृत्तरम्य तेजोबिंब सदाद्भुतं तत्पूर्णपदवाक्यात् त्रिपदनामाय विधि श्रेष्ठपूर्णपद तत्र निर्मलञ्च परप्रभं पूर्णसिंहासनं यत्र मणिरत्नविभूषितं तस्मिन् सिंहासने साक्षात् पूर्णपुरुषता सिद्धविराजमानोऽपि अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। सद्गुरु महाराज की जय। अत्र ऋषिन श्यामाय की जय। आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज ह्या प्रवचन रूपी सेवेसाठी आपण इथे सगळेजण एकत्र आले आहोत आणि श्री राणे गुरुजी गेल्या 13 दिवसांपासून आपल्यामधून निघून गेलेत। 9व्या दिवसाची संकल्प सोडण्याची पूजा झाली, आजचा 13वा दिवस आणि 13व्या दिवशी कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली होती। मागच्या वेळेस असंच झालं होतं मला वाटते, काय हरकत नाही है ना। तर कीर्तन आणि प्रवचनामध्ये एक थोडासा फरक आहे। कीर्तन जे असतं ते एका मर्यादेमध्ये असतं, जो अभंग आपण निवडला आहे त्या अभंगापुरतं मर्यादित आपल्याला बोलावं लागत असतं। प्रवचनामध्ये ती मर्यादा नाही आहे, ते बंधन नाही आहे। प्रवचनामध्ये आपल्याला जे सांगायचं ते आपण सांगू शकतो आणि त्यामुळे प्रवचन झालं तर उलट चांगलं झालं, काही हरकत नाही है ना। तर गुरुजी आपल्यामधून निघून गेले। मी मागच्या प्रवचनामध्ये म्हटलं होतं की व्यक्ती निघून जातात, परंतु त्यांच्या कीर्ती ज्या आहेत है ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, आणि कीर्ती जी आहे त्यांची ती कायम राहत असते, ती अमर राहत असते। आणि खरोखर गुरुजींची कीर्ती या गावामध्ये निश्चितच अमर राहणार आहे, कारण राणे गुरुजींच्या पुण्याईमुळे आणि येथे आज होतो हा आनंद दत्तनाम सोहळा है ना। आणि अशी ही पुण्य पावन भूमी जिचं नाव जवळा, अशी जवळा नावाची जी जवळा बुद्रुक अशी पावन पुण्य भूमी आहे, कारण ज्या ठिकाणी संतांचा वास आहे, बरोबर आहे, संत तेथे शांती, संत तेथे आनंद प्राप्ती, संत मोक्षाची विश्रांती, संत महिमा अगाध, मोक्ष सिद्धांत ग्रंथामध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी साधू संत लोकांचा वास आहे ते ठिकाण कसं आहे, त्या ठिकाणी शांती असते, बरोबर आहे, त्या ठिकाणी आनंद प्राप्ती होते आणि संत तेथे शांती, संत तेथे आनंद प्राप्ती, संत मोक्षाची विश्रांती। जर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो संतांच्या साधूंच्या सहवासातच आपल्याला मिळत असतो, बरोबर आहे की नाही। मोक्ष म्हणजे आहे काय हो नेमकं, आपण कधी विचार केला का ना, की मेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो आपण म्हणतो, खरंच मेल्यानंतर मोक्ष भेटत असेल का? कुणाला माहिती आहे मेल्यावर मोक्ष भेटतो की नाही भेटत? जे मेले ते तर काही त्यांनी मेल्यावर येऊन सांगितलं नाही आपल्याला की आम्ही मोक्षाला गेलो, आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर मोक्ष मिळणारच नाही आहे, बरोबर आहे की नाही। त्यामुळे मोक्ष हा काही मृत्यूनंतर मिळेल अशी गोष्ट नाही आहे। मोक्ष कुठे मिळवावा लागतो, याच देही याच डोळा, पाहावा मोक्षाचा सोहळा, इथेच आपल्याला मोक्ष बघायचा आहे आणि तो मोक्ष मिळतो निश्चितच। त्यासाठी की खूप जन्म घ्यावे लागत नाहीत, जर या जन्मामध्ये शक्य झालं नाही तर मग कदाचित पुढे आपल्याला भेटला जन्म तर प्रयत्न करावे लागतील, आणि मानव जन्म भेटला तरच ते प्रयत्न होतील। आणि मानव जन्म कधी भेटतो, केव्हा भेटणार आहे मानव जन्म? आता सध्या आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे, हा परत आता कधी भेटणार आहे ना। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे, अभी जो मिला है कभी न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। कधी भेटणार आहे? कभी नाही कभी नाही कभी नाही रे, परत भेटणारच नाही आहे हा मनुष्याचा जन्म आपल्याला, आणि ह्याच वेळी भेटलाय। बहुत जन्माच्या शेवटी होय नरदेहाची भेटी, तेथे परमार्थाची तुटी पळू न द्यावी। लक्षामध्ये की बहुत जन्माच्या शेवटी, अनेक जन्म झाल्यानंतर अकस्मात योगायोगानं पुण्याईनं नशिबानं सुकृतानं जर भेटला तर भेटला, आपण असं गृहीत धरू मिळणारच नाही आहे, आणि आपण पुण्यवान की आपल्याला मिळालेला आहे। लक्षामध्ये नरजन्म जो आहे
हा नरजन्म भेटण्यासाठी देवी देवता देखील उत्सुक आहेत, आतुर आहेत की आपल्याला नरजन्म मिळाला पाहिजे, पण त्यांना देखील नरजन्म मिळत नाही. काय सांगू भक्तोत्तमा, मनुष्य देहीचा महिमा, सुरवर इच्छिती परमा, परंतु त्यांची प्राप्ती नाही. काय म्हटलं? सुरवर इच्छिती म्हणजे देव देवी देवता इच्छा करतात की आपल्याला नरदेह भेटला पाहिजे, परंतु त्यांची प्राप्ती नाही, त्यांनाही प्राप्ती होत नाही नरदेहाची. बरोबर आहे. आता आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली आहे ना, हा मिळाला आहे आपल्याला नरदेह. आपल्याला आता काय करावं लागेल? आपल्याला चिंतन करावं लागेल की हा जो नरजन्म भेटला याच्यामधले आपल्या आयुष्याचे किती दिवस निघून गेलेत. बरोबर आहे ना, आणि किती दिवस पुढे राहिलेत. आता निघून किती गेलेत त्याचा विचार तर आपण निश्चितच करू शकतो आहे ना, की कोणी म्हणेल की माझ्या जीवनाचे 10 वर्ष गेलेत, 20 वर्ष, 30 वर्ष, 40, 50, 60, 70, कोणी 80 वर्षाचा असेल तर तो म्हणे 80 वर्ष माझ्या आयुष्याचे गेले. बरोबर आहे की नाही? पण हे जे आयुष्य आपलं गेलं ते कसं गेलं आहे ना, एखादं स्वप्न जसं पडतं आपल्याला आणि सकाळी उठून पाहत होतं काहीच नसतं, त्याच पद्धतीचं हे आपलं आयुष्य गेलेलं आहे, निघून गेलेलं. जर तुम्हाला म्हटलं की तुमचे जर 50 वर्ष आयुष्याचे निघून गेले असतील तर 50 वर्षामध्ये काय काय तुम्ही केलं ते आठवा. तर आठवायला किती वेळ लागेल? 50 वर्ष लागतील का? नाही लागणार. 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये आपण पूर्ण आठवू शकतो जे जे आपल्याला आठवतं ते. बरोबर आहे की नाही? मग गेला जो कालावधी निघून त्याच्याविषयीचं चिंतन आपल्याला करावं लागेल की माझे 60 वर्ष गेले, या 60 वर्षामध्ये मी काय केलं आहे ना, किती लोकांवरती मी उपकार केलेत, किती लोक मी सुधरवलेत, किती लोकांवरती काही संकट आलं असेल त्या संकटामध्ये त्यांना मदत केली. बरोबर आहे. किती लोकांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळे आनंद आला. हे चिंतन आपल्याला कुठंतरी करावं लागेल. किंवा मग आपल्याला फक्त असंच दिसलं की मी लोकांना दुखावलंच, मी लोकांच्या निंदा चुगल्याच केल्या, कधी कुणावरती परोपकार केले नाही है ना, माझा स्वार्थ, माझे मुलं, पत्नी, घर, गाडी, बंगला, ह्या गोष्टीमध्येच मी राहिलो का? गरज नसताना कुणाची निंदा चुगली केली का? गरज नसताना कुणाला दुखवलं का? है ना. आणि कलियुगामध्ये सर्वात मोठं पाप जर कोणतं असेल तर ते आहे कुणाचं तरी मन दुखवणं. त्याच्या एवढं पाप कोणतंच नाही, मी सांगतो लक्षामध्ये. कारण हा जीव जो आहे प्रत्येकामध्ये भरलेला, हा जीव कोण आहे? आत्मा, तोच परमात्मा. आणि हा परमात्मा आपल्या हृदयामध्ये आला आहे. इकडे परमात्म्याला आपण बाहेर शोधतो, शोधिशी मानवा राऊडी मंदिरी, आणि नांद तो देव हा तुम्ही कुठेही शोधा, त्याला मंदिरामध्ये शोधा, मूर्तीमध्ये शोधा, दगडामध्ये शोधा, पोथीमध्ये शोधा, पुराणामध्ये शोधा, शास्त्रामध्ये शोधा, वेदामध्ये शोधा, तो कुठेच सापडणार नाही आपल्याला. सापडेल तर कुठे सापडेल? आपल्या हृदयामध्येच सापडेल, आपल्या मनामध्येच सापडेल है ना. जिकडे तिकडे शोधिशी प्राण्या, फिरशी वेड्या परी, वसे तो देव तुझ्या अंतरी. पण आपल्याला हीच गोष्ट नेमकी समजून राहिली नाही. बरोबर आहे की नाही? आपल्या अंतःकरणात असलेला परमात्माच आपल्याला दिसून राहिला नाही, बाकी सगळीकडचे दिसून राहिले. अनेक मंदिर आहेत, अनेक ठिकाणी देवा आहेत, त्यांच्याच आपण नादी लागून राहिलो है ना. आणि नादी लागून राहिलो त्यात आपली चूक नाही आहे. पिढ्यानं पिढ्या आपल्या डोक्यांवरती तसा संस्कार करण्यात आलेला आहे. आणि लहान लेकरू असतं, त्याला काहीच समजत नाही, बोलता येत नाही, आणि त्याला एखादा साधू दिसला की जबरदस्ती त्याची मान धरतो आपण, लाग पाया. कशाला? ज्या दिवशी त्याला कळेल की हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती काहीतरी आदर्श आहे, हा काहीतरी पुण्यवान आहे, त्या दिवशी तो स्वतः जाईल आणि त्याच्या पाया लागेल. जबरदस्ती करू नका. लक्षामध्ये. म्हणून काय म्हटलंय की आपण परमेश्वराला इकडे तिकडे शोधून राहिलो, तो कुठेच नाही आहे, तो आपल्या हृदयामध्येच आहे. लक्षात. मग याचा अर्थ असा झाला की तो बाकीच्या ठिकाणी नाहीच आहे? नाही, आहे. आणि आपण तर म्हणतो देव कणाकणामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये देव भरलेला आहे असं आपण म्हणतो. परंतु तो देव जो आहे, तो देव आपली श्रद्धा आहे म्हणून आहे. बरोबर आहे. दगड आणला इथे ठेवला, त्याला शेंदूर लावला, एक अगरबत्ती लावली, त्याच्या पाया लागलं तर सगळे लोक त्याच्या पाया लागतात. लक्षामध्ये. त्याचीच पुढे मूर्तीमध्ये रूपांतर होतं, मंदिरामध्ये रूपांतर होतं, लोक येतात दर्शन घ्यायला आणि म्हणतात आम्ही इथे जोपर्यंत येऊन राहिलो तेव्हापासून आमचं सगळं पद्धतशीर सुरू आहे. मग त्या दगडामुळे झालं का? ते दगडामुळे झालं का? नाही. त्या दगडावर आपली जी श्रद्धा आहे, आपला भाव आहे, त्याच्यामुळे झालं है ना. म्हणून म्हणतो
भजन आहे ना ते, तू ध्यानी धरा ठेव, जिथे भाव तिथे देव. बरोबर आहे. एक सुभाषित आहे छान, की भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. जर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे तर तो कशाने होणार आहे? ज्ञानेन मोक्षम वशमानयंती, ज्ञान मिळवल्यानं होणार आहे. आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कशाने होणार आहे? भावेन देवम, भावामुळे होणार आहे. जो भाव आहे आपला, त्याच्यावरची जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेमुळे तो देव तिथे आहे, नाही तर बाकी कुठेच नाही, नाही तर आपल्या हृदयामध्येच आहे. आणि आपण ज्या आनंद मालकाची, ज्या दत्त महाराजांची आपण भक्ती करतो, नामस्मरण करतो, पूजा करतो, तो आनंद कसा आहे? तो आनंद म्हणजे कोण आहे नेमका मला सांगा. आनंद संप्रदायामध्ये किती जण आहेत इथे? हात वर करा. आहे का कोणी? कोणीच नाही आहे. तुम्ही आहे ना? आहे ना? करा ना, हात वरती करायला काय, मी करतो वाटल्यास, मी पण आहे. आहे ना? ठीक आहे. आनंद संप्रदायात आहे का तुम्ही? बरोबर, चांगला आहे की नाही? मग आपण आनंद संप्रदायात आहोत, आपल्याला आनंद कळायला पाहिजे, आनंद काय आहे नेमका. आणि एखादी गोष्ट केली की त्यातून आपल्याला जे सुख मिळतं तो आनंद आहे का? आपला मुलगा आहे, त्याला छान मार्क मिळाले परीक्षेमध्ये, आपल्याला आनंद होतो, तोच आपला आनंद आहे का? एखाद्या व्यक्तीला 1,00,000 रुपयाची, 5,00,000 रुपयाची लॉटरी लागली, ती लॉटरी लागल्यामधून त्याला जो आनंद होतो तोच आपला आनंद आहे का? आपल्या शेतीमध्ये जे पीक होतं, चांगलं पीक झालं यंदा, आपण सुखी होतो, आनंदी होतो, तोच आपला आनंद आहे का? एवढंच काय, एखादं लहान लेकरू असेल त्याला एक 5 रुपयाचं चॉकलेट कोणी दिलं तर त्याला आनंद होतो, तोच आपला आनंद आहे का? आपल्याला दिवाळीला आपण नवीन कपडे घातले की कॉलनीमधून एक चक्कर मारून येतो, आहे की नाही रे? ते कपडे घालून मिळालेला आनंद म्हणजेच आपला आनंद आहे का? तर या सगळ्यांचं उत्तर आहे हो, हो, हो आणि हो. जो आपल्या हृदयाला होणारा आनंद आहे तोच आपले आनंद मालक आहे, दुसरा कोणताच नाही आहे. फरक मात्र एवढाच आहे फक्त, की ह्या सगळ्या गोष्टींमधून होणारा आनंद जो आहे तो काही क्षणापुरता टिकणार आहे, काही दिवसांपुरता टिकणार आहे. याचं रूपांतर कधी ना कधी दुःखामध्ये होणारच आहे. परंतु आपला जो आनंद मालक आहे त्याचं कसं आहे, तो जो आपल्याला आनंद होणार आहे तो चिरकाल टिकणारा आनंद आहे. त्याचं रूपांतर दुःखामध्ये होणार नाही, तो आनंद कधीच कमी होत जाणार नाही. अशा प्रकारचा जो आनंद स्वरूप परमात्मा आहे तो आपला आनंद. लक्षामध्ये. मग आपण आनंद मार्गामध्ये आहोत म्हणतो. आनंद संप्रदायातला आनंद जो आहे तो कसा आहे? निराकार आहे, निर्गुण आहे, है ना? त्याला डोळ्यांनी बघता येतं का? नाही बघता येत. कानाने ऐकता येतं का? नाही ऐकता येत. मुखाने त्याचं वर्णन करता येतं का? नाही करता येत. नाकाने त्याचा श्वास घेता येतो का? वास घेता येतो का? नाही घेता येत. आणि त्याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत. बरोबर आहे ना? मग असा जर परमात्मा असेल तर त्याचं स्मरण कसं करावं बरं, त्याची पूजा कशी करावी, हा प्रश्न दलादन राजाला पडला होता. आणि दलादन राजाने प्रश्न विचारला दत्त महाराजांना, है ना, की दलादन म्हणे दिगंबरा एक शंका माझ्या अंतरा, निराधारा निराकारा कैसा पुजावा तो आनंद. काय म्हटलं? की एक शंका माझ्या अंतरा, निराकारा निराधारा, तो निराकार आहे, निराधार आहे, मग त्याची पूजा कशी करावी. लक्षामध्ये. त्यावर दत्त महाराजांनी काय उत्तर दिलं? दत्त महाराज म्हणतात की आनंदाशी स्मरे तोची आनंद. पहा किती छान उत्तर दिलं दत्त महाराजांनी, की आनंदाशी स्मरे तोची आनंद, ज्याचे हृदय नाम आनंद तो पुरुष परमानंद, त्यासीच पूजावे प्रीतीने. ज्याचे हृदय देवदत्त तो पुरुष जाणीजे दत्त, भावाने भजावे सतत परमपुण्य होत असे. म्हणजे काय? ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आनंद आहे, ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आनंद आहे आणि मुखामध्ये दत्त नाम आहे, तोच आपला आनंद आहे आणि तोच दत्त आहे, दुसरा कोणीच नाही. म्हणून आपण आजच आपल्या डोक्यातून एक गोष्ट काढावी, की हा जो जीव आहे आपला, हे आपल्या अवतीभोवती जे सगळे आपल्याला जीव दिसतात, ते व्यक्ती असतील, प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, ज्यांच्या ज्यांच्यामध्ये जीव आहे तेच फक्त देव आहेत, त्यांच्याशिवाय देव कोणीच नाही आहे. मग आपण मंदिरात जातो आणि त्या मूर्तीसमोर डोकं टेकवतो, ही फक्त आपली श्रद्धा आहे, त्या मूर्तीमध्ये काही देव नाही आहे. लक्षामध्ये. देव कुठं आहे? मग देव आपल्यामध्येच आहे. देव आहे बाकी बाहेर कुठेच नाही आहे. लक्षामध्ये. म्हणून दत्त महाराज म्हणतात की ज्याचे हृदय देवदत्त तो पुरुष जाणीजे दत्त, तोच दत्त आहे, त्याचीच पूजा करा. एका जीवाशी दुसऱ्या जीवाने जीवाप्रमाणे वागा.
एवढं जर आपण केलं तर आपल्याला कुठल्याच देवाची पूजा करण्याची गरज नाही आहे. हा जीव जो आहे तो जीवच खरा परमात्मा आहे. लक्षामध्ये. आता आपण काय म्हणतोय की आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, थोडं विषयाकडे येऊ आपण. आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? ह्या सगळ्या दृश्य ज्या गोष्टी आहेत त्या नाशिवंत आहेत. बरोबर आहे. आपण बघून राहतो की त्यातून मिळणारा आनंद जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे आणि शेवटी तो संपणार आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. आपल्याला गुलाबजाम आवडला, खूप आवडतो समजा आपल्याला गुलाबजाम. मग आपण एक गुलाबजाम खाल्ला, आपल्याला आनंद होतो, सुख मिळतं. 2 खाल्ले, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले, 6 खाल्ले, आता पोट भरलं. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक गुलाबजाम कोणतरी आणून दिला, घे एवढा एक घेच, तर काय होतं? गडबड होते पोटामध्ये. अजून एखादा मित्र असतो, तो आणखी 2 गुलाबजाम आणतो, नाही नाही एवढे तर खावाच लागतात. अजून ते 2 खाल्ले तर काय होईल? आता आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. बरं आहे ना? आता पोट दुखायला लागेल आणि डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे काय झालं? ज्या पहिल्या गुलाबजामापासून आपल्याला जे सुख मिळाला, आनंद मिळाला, तो काय होत गेला? कमी कमी होत गेला. आणि कमी 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 होता होता शेवटी त्याचं रूपांतर दुःखामध्ये झालं. बरोबर. परंतु आपला जो आनंद आहे, हा आनंद कसा आहे? याचं रूपांतर दुःखामध्ये कधीच होणार नाही. हा कमी कधीच होणार नाही. हा चिरकाल आहे, हा नित्य आहे, अविनाश अशा प्रकारचा आपला परमात्मा आहे. मग आपल्याला जे काही आपण म्हणतो, जे काही दिसतं आहे, दृश्य आहे, ते सगळं कसं आहे? जे जे दिसे, जे जे दिसे, याचा अर्थ कुणाचंच लक्ष नाही मी काय सांगून राहिलो त्याच्याकडे. जे जे दिसे ते ते नासे. बरोबर आहे. दिसणारी प्रत्येक वस्तू जी आहे ती काय होणार आहे? नाश पावणार आहे. लक्षामध्ये. आपल्याला ज्या वस्तू दिसतात त्या कशामुळे दिसतात? सांगा. इथे विज्ञानाचे जर कोणी असतील विद्यार्थी, विज्ञान शिकलेलं असेल, तर त्यांनी मला सांगा, एखादी वस्तू दिसते तर कशामुळे दिसते आपल्याला? हा माईक आहे, माईक दिसून राहिला सगळ्यांना, आणि या पिलरच्या तिकडून असतील त्यांना दिसत नसेल कदाचित. हा माईक आपल्याला दिसून राहिला, दिसण्यामागे कारण काय आहे? 3 कारणं आहेत, विज्ञान सांगतं. पहिली गोष्ट तर तो माईक आहे म्हणून दिसून राहिला. बरोबर. दुसरी गोष्ट, डोळे आहेत उघडे म्हणून दिसून राहिला. आणि तिसरी गोष्ट, या रूम मध्ये प्रकाश आहे म्हणून दिसून राहिला. बरं आहे की नाही? या 3 गोष्टीमुळे आपल्याला तो माईक दिसतोय. आता समजा प्रकाश आहे भरपूर, तुमचे डोळे उघडे आहेत, पण इथं माईक नाही, दिसेल का? नाही दिसणार. माईक आहे, डोळे उघडे आहेत, पण अंधार किट्टा आहे इथे, दिसेल का? नाही. लक्षामध्ये. माईकही आहे आणि प्रकाशही आहे, पण तुम्ही डोळे लावून घेतले, दिसेल का? या 3ही कंडिशन मध्ये हा माईक आपल्याला दिसणार नाही. म्हणून जे दिसणार आहे, दिसण्यासाठी या 3ही गोष्टींची आवश्यकता आहे. बरोबर आहे. मग हे जे आपल्या अवतीभोवती आपल्याला सगळं दिसून राहिलं, ते कधीपर्यंत टिकणार आहे? कधीपर्यंत टिकणार आहे? एक दिवस त्याचा नाश आहेच. बरोबर आहे. आपलाही नाश होणारच आहे की नाही एक दिवस. प्रत्येकाचा नाश. जे जे दिसून राहिलं, काय काय दिसतंय आपल्याला बघा आपल्या अवतीभोवती, ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस नष्ट होणार आहेत. आपल्यापैकी कोण आहे की जो कधीच मरणार नाही? हात वरती करा बरं, की मी कधीच मरणार नाही. आहे का कोणी असं? कुणीच नाही आहे. प्रत्येकाला मरायचं आहे. बरोबर आहे. आणि हे माहितीही आहे सगळ्यांना, आपल्याला मरायचं आहे, प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. पण तरी त्या मरणाच्या दिवसाची आठवण कोण काढतं? आपल्या डोक्यात तरी येते का की अरे आपण एक दिवस मरू कधीतरी? कधीच येत नाही आपल्या डोक्यात. जोपर्यंत आपण तरुण असतो तोपर्यंत तर येतच नाही. मग कदाचित म्हातारा वगैरे झालो की मग काही दुखायला लागलं, मग त्या देवाची आठवण आली की मग तरी आपल्याला वाटतं की अरे आता आपल्याला मरावं लागणार आहे ना. तरुण असताना कधीच आपल्याला त्या मरणाची आठवण येत नाही. लक्षामध्ये. आणि साधू संत लोक असं सांगतात की मरणाची नेहमी माणसाने आठवण ठेवावी. बरोबर आहे. नेहमी, की आता उद्याचा दिवस निघेल की नाही गॅरंटी आहे का कुणाची तरी? लहान लेकराची गॅरंटी नाही की उद्याचा दिवस आपल्या आयुष्याचा निघेल की नाही निघणार. काहीच नाही सांगता येत, काहीच नाही सांगता येत.
लक्षामध्ये. मग प्रत्येक दिवस माणसाने असा जगावा की आजचा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. लक्षामध्ये. तुम्हाला दृष्टांत सांगतो की एकदा काय झालं, एकनाथ महाराज माहिती आहे सगळ्यांना. एकनाथ महाराजांकडे एक माणूस येतो आणि तो त्या एकनाथ महाराजांना प्रश्न विचारतो की महाराज, आता तुम्ही एवढे मोठे संत आहात, मान्य आहे, सगळं जग तुम्हाला मोठा फार थोर संत म्हणतं, पण तुम्ही संत जरी असले तरी तुमच्या मनामध्ये कधीतरी वाईट विचार येत असतील, तुमच्या मनामध्ये वाईट वृत्ती येत असतील, कुणाचं तरी वाईट व्हावं असं वाटत असेल, कुणाच्या निंद्या चुगल्या तुम्ही करत असाल किंवा मनात तरी येत असेल, आहे ना, असं विचारत होतो. तर एकनाथ महाराज त्याला काही उत्तर देत नाहीत. एकनाथ महाराज उत्तर देत नाहीत, पण ते काय म्हणतात की मी उत्तर तुला नंतर देतो, पण मला एक तुझा जो चेहरा आहे, तुझा जो कपाळ आहे, त्या कपाळावरती मला एक धोका दिसून राहिला. काय धोका आहे काहीतरी तुझ्या जीवनामध्ये. मग त्याला असं वाटतं की अरे काय धोका आहे बा, आपण प्रश्न विचारायला आलो काय, आणि महाराजांना तर वेगळंच सांगितलं की काहीतरी धोका तुझ्या डोक्यावर मला दिसून राहिला. मग तो व्यक्ती म्हणतो की महाराज काय धोका आहे नेमका. महाराज म्हणतात बघ बरं, मी सांगितलं तर तू अजून घाबरशील. तो म्हणतो नाही नाही, काही असू द्या, तुम्ही सांगा. मग एकनाथ महाराज काय म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात की 6 दिवस झाले की 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. मग आता या माणसाला टेन्शन आलं की अरे आता 6 दिवसच आयुष्य राहिला, 7व्या दिवशी मृत्यू होणार आहे आपला, आहे ना. लगेच त्याचे हातपाय थरथर कापायला लागले, काय करावं आणि काय नाही आता. पण आता एकनाथ महाराजांनी सांगितलं म्हणजे खोटं थोडी असणार आहे ना. कसा तरी तो उठतो आणि उठून सरळ घरी चालला जातो. धडपडत असा घरी जातो. घरी गेल्याबरोबर तिथे पलंग टाकलेला असतो, त्या पलंगावरती जाऊन झोपतो. थंडगार हातपाय पडतात, आहे ना. की आपल्याला काहीच कल्पना नव्हती पण डायरेक्ट आता आपल्याला 7व्या दिवशी मरायचं आहे, बरं आहे की नाही. झोपून जातो, बिलकुल खाणं पिणं बंद करून टाकतो, आहे ना. धकतच नाही ना आता, असं टेन्शन एवढं आल्यावर, बरोबर आहे की नाही. असं म्हणतात की चिंता आणि चिता, चिंता आणि चिता ह्यामध्ये हे जे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचं अंतर आहे, बरोबर आहे की नाही. चिंता अनुस्वार काढला की चिता. आणि एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये की चिंतायाश्य चितायाश्य बिंदू मात्र विशिष्यते. चिंतायाश्य चितायाश्य बिंदू मात्र विशिष्यते. आणि चिता दहती निर्जीवम चिंता दहती जीवनम. की चिता केव्हा जाळते आपल्याला, मेल्यावर, बरोबर आहे की नाही. मेल्यावर आपली चिता बनते, परंतु चिंता जी आहे ती आपल्याला जिवंतपणेच जाळते. लक्षामध्ये. म्हणून त्याला चिंता पडली की आता आपण मरणार आहोत, त्यामुळे त्याला धकायला नाही लागलं, काहीच खाऊन पिऊन नाही राहिला, फक्त पलंगावरती पडलेला आहे. मग काय केलं त्याने, 1-2 दिवस अजून निघून गेले, एकदम अशक्त होऊन राहिला. सगळ्या नातेवाईकांना बोलवलं, येऊन जा, मला भेट देऊन जा, आता मी 7व्या दिवशी मरणार आहे. सगळे नातेवाईक आले, भेटी गिटी दिल्या, सगळं झालं. अजून 1-2 दिवस निघून गेले. आपल्या मुलांना जे काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी सगळ्यांना वाटून दिली. फार गडगंज श्रीमंत व्यक्ती होता, प्रॉपर्टी देऊन टाकली वाटून. आता माझं काही राहणारच नाही, तर मग काय करू त्या प्रॉपर्टीचं. अजून 1-2 दिवस झाले. सगळ्या ज्या लोकांचं काही उसणं होतं, कुणाकडे काही देणं होतं, त्या सगळ्या लोकांना बोलवलं, आहे ना. आणि तुमचं एवढं होतं ना, हे घ्या, व्याजासहित त्यांनाही देऊन टाकलं, शिल्लक देऊन टाकले पैसे, की आता काय करायचं नाही तरी, बरोबर आहे. अजून पुढचा दिवस, 1 दिवसानंतर काय झालं की काही अनाथाश्रमातले लोक असतील, काही वृद्धाश्रमातले असतील, काही गरीब लोक असतील, त्यांनाही सांगितलं मुलाबाळांना की जा तुम्ही हे वाटून द्या या सगळ्यांना, काय करसाल या पैशाचं, आहे ना. अशा प्रकारे सगळं झालं. 6 दिवस पूर्ण झाले. ज्या लोकांसोबत वादविवाद, भांडणं, तंटे झालेले होते, त्या लोकांनाही बोलवलं, त्यांनाही माफी मागितली की जाऊ द्या, जे झालं असेल ते झालं, आणि आता मला माफ करून टाका, की मी मुक्त झालो पाहिजे, सुखाने गेलो पाहिजे. असंही नाही वाटलं पाहिजे मरताना की मी त्या व्यक्तीसोबत भांडलो होतो, बोललो होतो वाईट काहीतरी, आहे ना, आणि आता त्याला माफही नाही करू शकलो मी. म्हणून त्यांना माफी पण मागितल्या, बरोबर आहे. आणि आता 7वा दिवस आला. 7व्या दिवसाची पहाट निघाली. खाणं पिणं तर बंदच होतं. औषधी ज्या डॉक्टर देत होते त्या औषधीचाही काही परिणाम नाही, काहीच नाही. बस आता मरायचंच आहे, तर आता काय. सकाळ झाली, दुपार झाली, आता संध्याकाळी मरणार. तेवढ्यात दुपारच्या वेळी एकनाथ महाराज तिथं पोहोचले त्याच्या घरी, है ना. आणि गेल्याबरोबर म्हणता, कुठे आहेत आजोबा. आजोबा तिकडे झोपले त्या खोलीमध्ये, खाली धरलाय त्यांना डायरेक्ट, आता पलंगावर येणे.
बस आता जाणारच आहे जीव थोड्या वेळात. लगेच एकनाथ महाराज तिथं पोहोचतात आणि त्याला म्हणतात, अरे का बरं झोपला तू असा? म्हणते, का राजा एकनाथ महाराज, आता तुम्हीच तर मला सांगितलं होतं की आज मरणार आहे मी, आणि आता झोपीन नाही तर काय करीन? एकनाथ महाराज म्हणतात, अरे तू काही मरणार नाही, मी मजाक केली होती. काय म्हणतात? तू मरणार गिरणार काही नाही आहेस, मी तुझी अशीच मजाक केली होती फक्त. तू लगेच उठून बसते, जा याला दूध द्या मस्त प्यायला, हे खायला आणा, दूधही पितो खातोय. मग एकनाथ महाराजांना तो म्हणतो की काय महाराज म्हणते, अशी मजाक असते का? की आता मी मरणार, तो खरोखर मेलो असतो मी, तुम्ही जर आले नसते तर. बरोबर आहे की नाही? एकनाथ महाराज म्हणतात की तू काही मरणार नव्हता आणि तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुला आता भेटेल. काय प्रश्न केला होता? की तुम्ही एवढे मोठे संत असल्यानंतर तुमच्या मनात काही वाईट विचार येत नाहीत? येतात का? कुणाची निंदा चुगली, कुणाचा द्वेष, हे येतं का? आता मला सांग, म्हणते गेले 6 दिवस जे तुझे गेले आयुष्याचे, त्याच्यामध्ये तू किती लोकांच्या निंदा केल्या असतील का? किती लोकांच्या चुगल्या केल्या? किती लोकांचं वाईट व्हावं असं तुला वाटलं? किती लोक दुःखामध्ये पडावे असं तुला वाटलं? काहीच नाही. का बरं काहीच नाही वाटलं? कारण तुला माहित होतं आपल्याला 7व्या दिवशी मरायचं आहे. एकनाथ महाराज म्हणतात की मला क्षणोक्षणी हे माहिती आहे की पुढच्या क्षणात मी मरेल. बरोबर आहे की नाही? त्यामुळे वाईट वृत्ती माझ्या मनामध्ये येण्याचा प्रश्न आहे का? प्रश्नच नाही आहे. त्या माणसाला त्याचं उत्तर मिळून गेलं है ना. म्हणून ज्यावेळी आपण असं ठरवतो की बस आता उद्याचा दिवस म्हणजे आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असं जर आपण ठरवलं तर आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा वाईट विचार येणार नाही, वाईट प्रवृत्ती येणार नाहीत. आणि मोक्ष म्हणजे दुसरं काहीच नाही आहे. मोक्ष म्हणजे प्रत्येक गोष्टीमधून मोकळं होऊन जाणे. मोक्ष म्हणजे मोकळा तो भोगी तेथीचा सोहळा, लक्ष 84चा गरळा चुकविला जेणे. बरोबर आहे? मोक्ष म्हणजे काय? मोकळा. मोकळं कशातून व्हायचं? मोकळं प्रपंचातून व्हायचं, मोकळं प्रत्येक बंधनातून व्हायचं आहे ना. आपली मुलगी, आपला मुलगा, आपली पत्नी, आपलं घर, आपला कारभार, आपली शेती, ह्या सगळ्या गोष्टींमधून मुक्त होणं. एवढंच नव्हे तर काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार, आशा, तृष्णा, कल्पना, ह्या सगळ्या गोष्टींमधून मुक्त होणे म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे मोक्ष. आणि ते आपल्याला कधी प्राप्त करायचं आहे? मेल्यावर तर प्रत्येक जण मुक्त होणार आहे, पण त्याला मोक्षाची प्राप्ती होईल का? नाही. ह्या गोष्टीतून मुक्त जर व्हायचं असेल तर ते जिवंतपणेच व्हावं लागतं. म्हणून म्हटलंय की मरणाच्या आधी मरून या राहावे, तरीच पावावे मोक्षपद. जो व्यक्ती मरणाच्या आधी मरतो, मरणाच्या आधी कसं मरावं? आहे की नाही? प्रश्नच आहे ना. की जेव्हा मरण येईल तेव्हा तर आपण मरणारच आहोत, देवाचं बोलवणं येईल तेव्हा तर जाणारच आहोत, पण ते बोलवणं येण्याच्या आधी आपल्याला मरून जायचं आहे असं म्हटलं आहे. कसं मरावं मग? हे कसं मरता येईल आपल्याला? या सगळ्या गोष्टींमधून मुक्त होणे म्हणजे आपण मेलो. उदाहरण सांगतो तुम्हाला, एकनाथ महाराजांचंच उदाहरण सांगतो दुसरं, सगळ्यांना परिचित असेल. एकनाथ महाराज एका दिवशी स्नान करायला जातात है ना, गंगा नदीवरती, की काही गंगा नदी असते ना, तिथे स्नान करतात. स्नान करून येतात. एक व्यक्ती असतो असा वाईट प्रवृत्तीचा, तो पान खातो आणि तिकडून येताना दिसले एकनाथ महाराज स्नान करून की त्यांच्या अंगावरती थुंकतो. एकनाथ महाराज त्याला काय म्हणतात? आता आपण माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा एखादा व्यक्ती असला, तो अंघोळ गिंगोळ करून आला आणि कोणीतरी थुंकलं, काय चुकून जर एखाद्याचा थुंका उडला किंवा पाणी गिनी उडलं तरी आपण लागीन तेवढ्या शिव्या देऊ त्याला किंवा एखादी कानाखाली ओढू. एकनाथ महाराज काय म्हणतात का? काहीच नाही. परत जातात स्नान करायला, परत तिकडून स्नान करून येतात, हा परत थुंकतो. असं किती वेळा होतं? 108 वेळा. 108 वेळा होतं तरी एकनाथ महाराज येतात आणि परत स्नानाला जातात. शेवटी तो माणूस थकून जातो थुंकून थुंकून. तो म्हणतो की जाऊ द्या, यांच्या नादी लागायला काही पुरत नाही. मग त्याला ज्यावेळी एक व्यक्ती विचारतो की काय महाराज, तो 108 वेळा थुकला तरी तुम्ही स्नानाला गेले, त्याला काही म्हटलं नाही आहे ना. तर एकनाथ महाराजांनी काय उत्तर दिलं की अरे तो थुंकला म्हणून माझा 108 वेळा स्नान तरी झालं. याला काय म्हणतात? मरणाच्या आधी मरून या राहावे. हा व्यक्ती मेलेला आहे, तो मेलेला नसता, आपल्यासारखा जिवंत असता तर त्याला मारलं असतं. बरोबर आहे की? याला म्हणतात मरणाच्या आधी मरून या राहावे. तुकाराम महाराजांचं उदाहरण देता येईल. तुकाराम महाराज ऊसाचे पेरकंड असतात, त्याची पूर्ण मोळी बांधतात, तशी डोक्यावर घेऊन येतात मुलांसाठी है ना. रस्त्याने चालले आहेत, एक मुलगा येतो, त्यातला एक पेरकंड काढतो, एक दांडा काढतो. तुकाराम महाराज काय म्हणतात का त्याला? काहीच नाही ना. माझ्या मुलांसाठी घेऊन चाललो ना मी, ही तर माझेच मुलं आहेत, हे विश्वची माझे घर म्हणतात ते. तर मग घेतला तर घेऊ द्या.
बरं एक घेतला तर काही हरकत नाही, पण बाकीचे मुलं खेळून राहिले होते, त्यांनी पाहिलं की अरे हा माणूस, या मुलाने धांडा घेतला तरी काही म्हणून नाही राहिला, मग चला आपणही घेऊ. सगळे गँगच्या गँगच येते पूर्ण, एक 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 करत करत त्यांच्या डोक्यावर काहीच राहत नाही. तसे खाली हात घरी चालले जातात. लक्षामध्ये, याला काय म्हणतात, मरणाच्या आधी मरून या राहावे. आणि हे लोक मरणाच्या आधी मेलेले आहेत. गौतम बुद्ध एक दिवस ध्यान अवस्थेमध्ये बसलेले असतात. एक माणूस येतो, तो म्हणतो की हा ध्यान करून राहिला, हा खरोखर ध्यान करून राहिला की ढोंग करून राहिला, काय सांगा आहे ना. आता वाईट प्रवृत्तीचे लोक असतात ते काय, त्यांना तेच पाहिजे असते. मग खरोखर ध्यान करून आला की ढोंग करून आला पाहू आपण. एक काळी घेतो आणि गौतम बुद्धांना अशी आणून टोचतो. ते टुचते अशी त्यांना, आणि डोळे उघडतात गौतम बुद्ध, आणि त्याला म्हणतात की अजून काहीतरी सांगायचं आहे, आणखी काही सांगायचं आहे, आणि डोळे लावून घेतात आणि ध्यानामध्ये मग्न होतात. आता तो माणूस, त्याला असं वाटतो की अरे काळी टोचली तरी हा काय म्हणून नाही राहिला, याची पाऊच आपण सहनशक्ती किती आहे. तर लगेच थोड्याने डबल येतो आणि गौतम बुद्धांच्या तोंडावरती थुंकतो. गौतम बुद्ध डबल डोळे उघडतात, रुमाल असतो, चेहरा पुसून घेतात, ते थुंकलेलं पुसून घेतात, त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात आणखी काही सांगायचं आहे, आणि डोळे लावून घेतात. आता हा व्यक्ती घरी जातो. घरी गेल्यानंतर हा प्रकार त्याच्या पत्नीला सांगतो की असं असं झालं बा, मी थुंकलो तरी त्यांनी मला काहीच म्हटलं नाही, फक्त एवढं म्हटलं की आणखी काही सांगायचं आहे का. त्याची पत्नी म्हणते की तुम्ही काय मूर्ख आहात का, आहे ना. एवढं झाल्यानंतरही तो माणूस जर तुमच्यावरती चिडून नाही राहिला, तुमच्यावर रागावून नाही राहिला, तुम्ही लगेच त्याचे पाय धरायचे होते तिथे, आहे ना. एक काम करू, आता दोघंच्या दोघं परत जाऊ आणि त्यांना शरण जाऊ. तिथे जातात दोघही जण, आणि गेल्यानंतर दोघंच्या दोघंही त्यांच्या चरणावरती पडतात आणि क्षमा मागतात. ज्यावेळी क्षमा मागतात त्यावेळी गौतम बुद्ध डोळे उघडतात आणि म्हणतात आणखी काही सांगायचं आहे, आणि डोळे लावून घेतात. म्हणजे चांगलं झालं तरी त्यांच्यावरती काही परिणाम नाही, वाईट झालं तरी त्यांच्यावरती काही परिणाम नाही. अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हटलं जातं, मरणाच्या आधी मरून या राहावे आणि तरीच पावावे मोक्षपद. अशी अवस्था आपली ज्यावेळी होईल त्याच वेळी आपल्याला मोक्षपदाची प्राप्त होईल. मोक्षपद काही मेल्यावर भेटणार नाही आहे, तो आपल्याला इथेच मिळवायचा आहे. आणि हा मोक्ष मग आपल्याला केव्हा भेटेल, मग ज्यावेळी, आता हे सगळं हे मळकं आहे आपलं, बरोबर आहे की नाही. ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी या मळक्यामध्ये काय होतं, काहीच नव्हतं, खाली मळकं होतं पूर्ण. पण जसं आपण वाढायला लागलो, आपली वाढ व्हायला लागली, तशी तशी आपण एक एक घाण स्वतःच आणून त्याच्यामध्ये टाकली. कचरा घेतला की टाकला, बरोबर आहे. काम टाकला, क्रोध टाकला, लोभ टाकला, मोह टाकला. हे एक एक गोष्ट, स्वार्थ आणि दुसऱ्याची घृणा करणे, दुसऱ्याची ईर्ष्या करणे, दुसऱ्याच्या निंदा करणे, दुसऱ्याच्या चुगल्या करणे, कोणाशी भांडण करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डोक्यामध्ये भरल्या. आणि आता डोकं आपलं कसं झालेलं आहे, फुल भरलं मस्त कचऱ्यानं, लक्षामध्ये. आता हे भरलेलं जे आहे ते डबल आपण जर एक 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 कचरा त्यातला काढला आणि खाली केलं तरच त्याच्यामध्ये चांगली कोणती तरी गोष्ट आपल्याला टाकता येईल. नाही तर टाकता येईल का, नाही. माठ आहे, तो पाण्याने पूर्ण भरलेला आहे, आता त्याच्यात अजून पाणी टाकतो म्हटलं तर मावेल का, नाही मावणार. ते खाली करावं लागेल आपल्याला मळकं, तेव्हा त्याच्यामध्ये डबल पाणी टाकता येईल, बरोबर आहे. मग तसं आपलं झालेलं आहे. आणि अगदी आपला हा जो जीव आहे तो जीव स्वच्छ होता, शुभ्र होता, त्याला आपण काय केलं, आपण स्वतः त्याला मलिन केलं. आणि आता जर त्याला परत स्वच्छ करायचं असेल तर आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. 3 गोष्टींची. कोणती कोणती. पहिली गोष्ट म्हणजे संत लोकांचा, साधू लोकांचा संघ. आणि तुमच्या सुदैवानं तुम्ही साधू संत लोकांच्या संघामध्ये होते, बरोबर आहे. आता साधू संत म्हटलं म्हणजे आमच्यासारखे फक्त दाढी वाढवलेली आहे, जटा वाढवलेल्या आहेत, भगवे कपडे घातले आहेत, असं काही आवश्यक नाही. राणे गुरुजींचं उदाहरण जर सांगितलं तर त्यांनी तर काही तसं केलेलं नव्हतं, आहे ना. हे सगळं असा पोशाख केला म्हणजे संत असं नसतं. संतची व्याख्या काय आहे, ज्यानी केला 6चा अंत तो संत, ज्याने 6ला धुतले तो साधू, बरोबर आहे. 6ला धुतले तो साधू. 6 म्हणजे काय, षडरिपू, जे आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार, दंभ, अहंकार. ह्याचा अंत ज्याने केला तो साधू. मग तो कोणत्याही वेशामध्ये असो, कसाही असो, तो संत आहे. आणि राणे गुरुजी त्याच पद्धतीचे होते, म्हणून आज तुमच्या गावामधलं वातावरण जे आहे ते संतांच्या संग आणि संतांच्या संगती मनोमार्ग गती म्हटलं आहे ना. गती जी आहे, जीवाचा उद्धार जो आहे
तो संतांच्या संगतीमध्येच होऊ शकतो, मिळू शकतो. लक्षामध्ये. मग हे संत लोक आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतात. एक दुसरी गोष्ट, ज्ञान. ज्ञानाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. मग आता आपल्याला 4 प्रकारात मी तुम्हाला सांगतो, 4ही प्रकार लक्षात ठेवा. काही लोक असे आहेत की ज्यांना मनुष्यजन्म मिळाला आहे पण कळाला नाही. ही एक कॅटेगरी झाली. मनुष्यजन्म मिळाला परंतु कळाला नाही. दुसरा आहे मनुष्यजन्म मिळालाय आणि त्याचं महत्व कळालंही. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, मनुष्यजन्म मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आणि चौथा प्रकार आहे मनुष्यजन्म मिळाला नाही पण त्याचं महत्व कळलेलं आहे. लक्षामध्ये. 4ही गोष्टी अगदी सोप्या आहेत, तुम्हालाच त्याची उत्तरं सांगता येतील. मनुष्यजन्म मिळाला पण आणि कळाला पण, हे सर्वात शेवटी बघू आपण. आता मिळाला पण कळाला नाही असं कोण आहे? असं आपण सगळे आहोत. बरोबर आहे की नाही? मनुष्यजन्म मिळाला आहे पण आपल्याला खऱ्या अर्थानं तो कळाला का? नाहीच कळाला. मी पण आहे त्याच्यामध्ये. लक्षामध्ये. आपल्याला कळलेलाच नाही हा मनुष्यजन्म काय आहे. तर आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणत्या तरी देवाच्या नामस्मरणामध्ये मग्न असतो, देवांची भक्ती करतो. काही लोक तर म्हणतात की गावामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरामध्ये मी सकाळी उठलो की दर्शन घेऊन येतो. त्याला असं वाटतं मी खूप पुण्य करून राहिलो, पण तो पुण्य नाही करून राहिला, तो अधोगतीला चाललेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं ईश्वराची भक्ती करायची असेल तर पहिली गोष्ट त्या जीवाचीच भक्ती करा. आणि दुसरी गोष्ट, ज्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल फक्त त्या एकाच देवाची भक्ती करा. अनेक देवांची भक्ती केली म्हणजे आपण अधोगतीला जाणार आहोत. आणि असतील आपल्यापैकी पण काहीतरी बसणारे इथं लोक. आणि सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की सांगा, मला काही माहिती नाही बरं. मंगळवार आला की देवी, बुधवार आला की दत्त महाराज, गुरुवार आला की गजानन महाराज, शुक्रवार आला की शनिवार आला की बजरंगबली. बरोबर. हे वेगळ्या वेगळ्या देवी देवतांची भक्ती जे करतायत लोक, त्यांना वाटतं मी खूप भक्ती करून राहिलो, मी मनाने काही सांगून नाही राहिलो, मी तुम्हाला प्रमाण देईल प्रत्येक गोष्टीचं. मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं. बरोबर आहे ना? अशा प्रकारे जे भक्ती करणारे लोक आहेत वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या देवांची, ते अधोगतीला जाणार आहेत असं वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बरोबर आहे. कुणबट कुडवाडी जणू आन आन देवता मांडी, आदिलाची परवडी करीतया. नित्य आराधना माझे काजी कुळदेवता भजे, पर्व विशेष की जे पूजा आणा. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय. बरोबर आहे. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्माशी, तेतुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी वाहे आणि गणेशाचाची होय, चतुर्दशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. आणि पाठी सोमवार पावे बेलेशी लिंगा पूजो धावे, ऐसा एकलाचा आघवे जोगावी जो. ऐसा अखंड स्मरण करी उगानवीची क्षणभरी, आवघेन गावद्वारी अहेव जैशी. ज्ञानेश्वरी मधला 13वा अध्याय, त्याच्यामधला 812 ते 823 ओव्या आहेत. ह्या याच्यामधल्या सर्वात शेवटच्या ओवीचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. माझे शब्द नाही आहेत, संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हणतात की ऐसा अखंड भजन करी, तो अखंड भजन करून आला. महादेव असेल, पित्र असतील, काही असेल, बरोबर आहे, देवी असेल, देवता असतील, अशा सगळ्यांची भक्ती जो करतो, अखंड भजन करी उगानवीची क्षणभर, एक क्षणभरही उगा राहत नाही. आवघेन गावद्वारी अहेव जैशी. गावाच्या शेवटी पलीकडे बाहेर एखादी वेश्या स्त्री ज्याप्रमाणे असते आणि तिचे पती, एक पती असतो का तिचा? नाही, तिचे अनेक पती असतात. त्या पद्धतीचा हा माणूस आहे जो अनेक देवी देवतांची भक्ती करतो. कारण जी पतिव्रता स्त्री असते ती फक्त एकाच आपल्या पतीचाच विचार करते. त्या पद्धतीने जो खरा भक्त आहे त्यांनी फक्त एकाच देवाची भक्ती केली पाहिजे असं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एकनिष्ठा भक्तीला एवढं महत्व आहे. आनंद संप्रदायाचं सांगत नाहीत, एकनिष्ठा भक्ती प्रत्येक संप्रदायामध्ये आहे. तुकाराम महाराजही सांगतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न मानो या देव अनेकांशी. आम्ही इतरांना देव पण मानत नाही म्हणतात. ही एकनिष्ठा भक्ती नाही तर काय? नामदेव महाराज म्हणतात आमुचा विठोबा प्रचंड, अनिकाचे न पाहू तोंड. इतरांचं आम्ही तोंडही पाहत नाही. एकनिष्ठा भक्ती आहे. लक्षामध्ये. अशा प्रकारे
अनेक सगळ्या साधू संतांनी जवळपास एक निष्ठा भक्ती सांगितली की एकाचीच भक्ती करा. आणि त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेल की ह्या कुणाची तरी एकाची भक्ती म्हणजेच ह्या आत्म्याची भक्ती आहे. कारण परमात्मा किती आहेत, देव वेगळे वेगळे आहेत, परंतु परमेश्वर परमात्मा किती आहेत, ते पण वेगळे वेगळे आहेत का? आपला परमात्मा कोणतरी वेगळा आहे, मुसलमानांचा वेगळा आहे, ख्रिश्चनांचा वेगळा असा आहे का? नाही. आपण जो सबका मालिक एक म्हणतो तोच मुस्लिमांचा अल्लाह आहे, तोच आपला देव आहे, तोच ख्रिश्चनांचा गॉड आहे, तोच आणखी कोणी लोक असतील त्यांचा आहे. तो परमात्मा एकच आहे, तो काही दोन नाही आहे किंवा अनेक नाही आहेत. तो परमात्मा एकच आहे. त्या परमात्म्याला आपण काय म्हणतो? आपण त्या परमात्म्याला आनंद म्हणतो. आणि तो परमात्माच म्हणजे आपला आत्मा आहे, आपल्यामध्येच आहे तो. लक्षामध्ये. म्हणून इतर कोण्या देवाची भक्ती करण्याची आपल्याला गरज नाही. दोनच गोष्टी करायच्या, एक आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आपल्या गुरुनी जो गुरुमंत्र आपल्याला दिलेला आहे त्या मंत्राचं नामस्मरण करत राहणे आणि आपलं अंतःकरण, आपलं हृदय जे आहे ते स्वच्छ ठेवणे. लक्षामध्ये. एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो की आपण जेव्हा शेतीमध्ये बी पेरतो, लक्षामध्ये, तो बी कसा आणतो? बाजारामध्ये मार्केटमध्ये गेला, तिथे एखाद्या दुकानात गेला, तो म्हणतो की ही जी बॅग आहे 10 किलोची ही 300 रुपयाची आहे आणि ती 500 रुपयाची आहे. आपण त्यातली कोणती बॅग घेतो? 500 रुपयावालीच घेतो की नाही, आहे ना? पेरायचं आहे तर मग चांगलंच पेरायचं ना. म्हणून उत्कृष्ट बीज आपण आणतो. हे आणल्यानंतर शेतामध्ये पेरतो, सरतं असतं ते सरतं, त्याच्यामधून आपण ते बीज टाकतो आणि ते शेतामध्ये जातं, जमिनीमध्ये. त्याला आपण खत कसं देतो? उत्कृष्ट प्रतीचंच देतो, बरोबर आहे. त्याला फवारणी द्यायची असेल पीक आल्यावर तर चांगल्यात चांगलीच देतो. अलग त्याची निगा राखतो, त्याला पाणी घालतो, संरक्षण करतो, त्याचं सगळ्या गोष्टी आपण करतो. या सगळ्या जरी गोष्टी आपण केल्या, पण ज्या जमिनीमध्ये आपण ते पीक बी पेरलेलं आहे ती जमीन जर नापीक असेल तर मग पीक येईल का? जमीनच नापीक आहे तर काहीच फायदा नाही किती चांगलं बीज टाकलं तरी. मग पहिले आपल्याला काय करावं लागेल? जमीन जी आहे ती सुपीक असावी लागेल, आहे ना. आपली जमीन कोणती आहे? आपलं अंतःकरण. आपलं अंतःकरण जे आहे तीच आपली जमीन आहे. ती जोपर्यंत सुपीक नाही आहे तोपर्यंत काही फायदा नाही. आपला शेतकरी कोण आहे? आपला शेतकरी म्हणजे आपला गुरु. गुरु जो आहे आपला तो शेतकरी आहे. तो बीज जे टाकतोय ते बीज कोणतं आहे? ते बीज आहे नामाचं, है ना. आनंद बीज मूळ जाण, अंतरी मी करीतो त्याचे ध्यान, नाम रूपातीत त्याची खून, आनंद आनंद म्हणा. हे आनंद नामाचं बीज जे आहे ते गुरुने आपल्या मुखातून टाकलेलं आहे. कशात टाकलं? सरत्यात टाकलं. सरत कोणतं आहे? आपले कान. कान सरत, या कानामध्ये ते बीज टाकलं. आता ते बीज कुठे पोहोचणार आहे? आपल्या अंतःकरणामध्ये पोहोचणार आहे. अंतःकरण शुद्ध असेल तर फायदा आहे, नाही तर मग नाही. त्यासाठी आपल्याला पहिले आपलं अंतःकरण शुद्ध ठेवावं लागेल, बरोबर आहे. एक ओवी आहे आपल्या मोक्ष सिद्धांत ग्रंथामध्ये, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की परस्त्री नेत्र दग्ध, परजिव्हा, पर अन्न जिव्हा दग्ध आणि परद्रव्य हस्तदग्ध, नामाशी सामर्थ्य कोठुनी. आपण दिवसभर नामस्मरण करत असू आणि दुसऱ्याच्या अन्नावरती आपल्याला असं वाटत असेल की त्याच्या घरचं अन्न भेटलं पाहिजे, परान्न, जिव्हा दग्ध. परान्न जर घेतलं तर आपल्या जिव्हेला पाप लागतं. परद्रव्य हस्तदग्ध, इतरांचं द्रव्य जर आपण घेतलं तर आपल्या हाताला पाप लागतं. परस्त्री नेत्रदग्ध, परस्त्रीला जर आपण डोळ्यांनी बघितलं तर आपल्या डोळ्याला पाप लागतं. आणि असं जर आपण करत असू आणि दिवसभर नामस्मरण करत असू तर काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही आहे. म्हणून आपल्याला पहिले जमीन आपली सुपीक करावा लागेल, मग त्याच्यामध्ये जे बीज पेरलं आपण त्या बीजामधून अंकुर बाहेर पडतील. आणि हे करण्याचं काम सद्गुरू करतो. म्हणून सद्गुरूला काय म्हटलंय? सद्गुरू ऐसा उदार मेघ, एक रूप वृष्टी करी स्वयंभ, आणि त्याने शिष्य भूमीचे कोंभ तर तरुण येती. लक्षामध्ये. सद्गुरू कसा आहे? असा उदार मेघ आहे की तो एकरूप वृष्टी करतो सगळीकडे, प्रत्येकावरती सारखी कृपा करतो. आपल्याकडे पाऊस जेव्हा येतो तेव्हा पाऊस पडताना तो म्हणतो का की हा माणूस सज्जन आहे, मी याच्या शेतात पडतो, हा वाईट व्यक्ती आहे, याच्या शेतात पडत नाही, म्हणतो का पाऊस? सगळ्यांच्या शेतामध्ये सारखाच पडतो की नाही? पापी असो की पुण्यवान असो, सारखा पाऊस पडतो. झाड आहे, वृक्ष आहे,
आपण त्याला दगड मारले, आपण त्याला कुऱ्हाड चालवले, त्याच्यावर त्याच्या डांगा तोडल्या, पानं जाता जाताच आपण कामना धंदा त्याच्या पानावर ओरबडत जातो. काय गरज आहे? पण आपल्याला सवय असते, आहे की नाही? मग ते झाड तुम्हाला म्हणतं काय की आता तुम्ही मला मला दगड मारले ना, तर आता मी तुम्हाला सावलीच देत नाही, म्हणतं का? नाही, देतच ते. नदीचंही तसंच आहे. तिचं कितीही घाण टाकली त्या नदीमध्ये, पाणी दूषित केलं तरी नदी म्हणत नाही आपल्याला की तू घाण टाकली होती, तुला पाणी देत नाही म्हणून. त्याच प्रकारे सद्गुरू महाराज आहेत. ते देखील सगळ्यांवरती सारखी कृपा करतात. आणि ते सद्गुरू महाराज म्हणजे आपले दत्त महाराज आहेत, आपले आनंद मालक आहेत. आणि हे सगळ्यांवरती काय करतात? सारखी कृपा करतात, सगळ्यांना सारखं देतात. लक्षामध्ये अशा प्रकारचे दत्त मालक जे आहेत, आपले आनंद मालक जे आहेत, ते काय करतात? एकरूप वृष्टी करी स्वयंभ. आणि त्याने शिष्यभूमीचे, मला टाइम सांगाल ना थांबवायचं असलं म्हणजे, त्याने शिष्यभूमीचे झालं चे कुंभ तर तरुण येते. अशा प्रकारे थोडा कमी वेळ आपल्याकडे आहे. ह्या कमी वेळामध्ये मी जे काही तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मी तुम्हाला शेवटी फक्त 3-4 गोष्टी सांगून देतो. एवढ्या जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्यात, तरी आपल्या जीवनाचं काही ना काही सार्थक तरी होऊ शकतं. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की त्या परमेश्वराचं नामचिंतन करणं. हे आपण नसेल सुरू केलं तर आपल्याला करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, तो परमेश्वर जो आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे असं गृहीत धरून आपण प्रत्येक जीवाशी जीवाप्रमाणे वागलो पाहिजे. बरोबर आहे? आणि आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आपण देण्याची सवय पाळली पाहिजे, नेहमी घेण्याची सवय नाही पाळायला पाहिजे, है ना? कारण दत्त म्हणजे देणारं असं म्हटलं आहे. दत्त महाराजांचे खरे भक्त जर आपल्याला म्हणून घ्यायचं असेल तर आपली वृत्ती नेहमी देण्याची असली पाहिजे, है ना? दत्त म्हणजे देणारं, मोक्षाचे भांडार, तोडी मायेचा व्यापार, पूर्ण पद दावी गा, है ना? मायेपासून आपल्याला अलिप्त करतात आणि देणारा जो असतो देतो तो देव असं म्हटलं जातं. ही एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये आपण इतरांना माफ करणं शिकलं पाहिजे आणि माफी मागणं पण शिकलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी फार कठीण आहेत करायला. आपण सहज कुणाला माफ करू शकत नाही आणि सहज कुणाला माफी पण मागू शकत नाही. आलं लक्षामध्ये? पण ते आपण केलं पाहिजे. काही जर आपलं कुणाशी भांडण झालं असेल, वैर असेल बऱ्याच वर्षापासून, आहे ना, तर वेळ आहे, आपणही जिवंत आहोत, तोही जिवंत आहे, तोपर्यंत त्याची माफी मागून घ्या. मेल्यानंतर शक्य होणार नाही आहे आपल्याला ते. लक्षामध्ये सगळे भांडण तंटे सगळे विसरून जा, जेवढे शक्य होतील तेवढे. लक्षामध्ये ह्या आपण काही गोष्टी जर पाळल्या आणि तर खरोखर आपलं जीवन सुंदर होऊ शकतं. नाही तर मग जे सुरू आहे ते सुरूच आहे. आणि असं केलं म्हणजेच आपण मेल्यानंतर ही आपली कीर्ती जी आहे ती उरणार आहे, है ना? आणि परत एकदा सांगतो की इथे जे राणे गुरुजी होते त्यांची कीर्ती अशाच प्रकारे शेवटपर्यंत उरणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आपणही केल्या तर आपलंही नाव कुठेतरी होईल, कारण सोबत दुसरं काहीच घेऊन जायचं नाही, सगळं इथंच राहणार आहे. बरं आहे ना? म्हणून हा आपण प्रयत्न करावा आणि दत्त महाराज तुम्हाला हे सगळं करताना सहकार्य करतील, बुद्धी देतील अशी मी इथे आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही जे मला शांततेने ऐकलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आयोजकांनी मला इथे बोलवलं त्या सर्वांचं देखील अभिनंदन. सद्गुरू महाराज की जय. अत्रिवशन सयामाये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त.